बातमी अतिशय महत्त्वाची आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून एकीकडे राज्यभरात मोर्चे काढले जात असताना दुसरीकडे आता ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरलाय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ओबीसी समाजाकडून आंदोलन केलं जातंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आडून धनंजय मुंडे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप या सगळ्या आंदोलकांचा आहे। तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मराठा नेत्यांवर कारवाईची मागणी देखील या आंदोलनाच्या निमित्तानं केली जाते। या संदर्भात थेट आपण जातोय। मोहसिन शेख माझे सहकारी आहेत आपल्यासोबत। मोहसिन, आपण पाहतोय मोठ्या संख्येने आता हे सगळे समाज बांधव एकवटले आहेत आणि जरांगे पाटील असतील शिवाय अनेक नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। कारण आहे धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने जे आरोप होत आहेत त्यासाठीच ही मागणी केली जाते। नेमकं काय आहे या सगळ्या मोर्चेकरूंचं म्हणणं? वर्षा, नक्कीच काही वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन केलं जात आहे। सकल ओबीसी समाजाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। हातात गोपीनाथ मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील यांचे होर्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे। तिथे घोषणाबाजी देखील केली जाते आहे। एक स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि या आंदोलनात थोड्याच वेळात तिथे लक्ष्मण हाके देखील पोहोचणार आहे आणि त्यानंतर लक्ष्मण हाके या आंदोलनाला संबोधित करते। मात्र त्यापूर्वी आपण जर बघितली तर या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या संभाजीनगर असेल किंवा परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणून ओबीसी बांधव या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि लक्ष्मण हाके देखील थोड्याच वेळात या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणार आहे। वर्षा, मोहसिन, या आंदोलनाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? वर्षा, आंदोलनाच्या काही विशेष मागण्या आहे। आपण जर बघितल्या तर त्या जाती तेढ निर्माण करणाऱ्या, जाती वक्तव्य करणारे मराठी नेते आणि आंदोलकांवर कारवाई करण्याची प्रमुख मागणी या आंदोलनात केली जाते। सोबतच या ठिकाणी संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही श्रद्धांजली देखील वाहिली जाणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यामुळे कुठेतरी ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात आहे, त्यांची बदनामी केली जाते। खास करून धनंजय मुंडे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप या आंदोलकांचा आहे आणि त्यानुसार त्यामुळेच हे सगळे आंदोलक जे आहेत तर या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात। घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्या वेळात या ठिकाणी लक्ष्मण हाके देखील पोहोचतील आणि त्यानंतर या आंदोलनाला खरी सुरुवात होणार आहे। निश्चितच मोहसिन, तुमच्या पाठी मोठ्या प्रमाणात हे सगळे आंदोलक पाहायला मिळतात। त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकता? नक्कीच आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मागण्या आहे, तुम्ही कशासाठी एकवटल्या? आमच्या मागण्या आहे, खरं जर बघितलं ह्या महाराष्ट्रामध्ये आज जे परिस्थिती चालू आहे त्याचं सांगायचे तात्पर्य असं आहे की ओबीसीचा आवाज दाबण्याचं काम चालू आहे। जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीला आम्ही समोरच्या यांना श्रद्धांजली मागण्या, एकूण मागण्या काय? या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी तर्फे निदर्शने केली जाणार आहेत। कारण जी झालेली घटना आहे त्यामध्ये ओबीसी समाजाने सुद्धा हत्याखोरांना खूप शिक्षा व्हावी ही मागणी केलेली आहे। परंतु जे करून ओबीसीला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, समोरच्या बाजूने चित्तखोर भाषणं करून ओबीसी समाजाच्या भावना दुखवल्या जात आहेत, ओबीसी नेत्याला टार्गेट केलेलं जात आहे। एक प्रकारे आमचं अस्तित्व संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। त्यामुळे आज जाणीवपूर्वक ओबीसी समाजाच्या नेत्यांना आज महाराष्ट्रामध्ये काही जातीवादी संकटकारांनी आज समाजाला बदनाम करत आहे। ओबीसी समाजाला जे मोठ्या इतके मोठे नेते आहेत त्यांना टार्गेट करून आज त्यांना घरी बसवण्याचं काम करत आहे। येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज हा आज इथून समाजामध्ये सुरुवात आहे। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज तुटून पडणार आहे आणि ओबीसीच्या नेत्यामागे खंबीर उभा टाकणार आहे। वर्षा, नक्कीच ही प्रमुख मागणी आहे की निश्चितच मोहसिन, या मोर्चा संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।